परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आजच्या मननासाठी मी एक शास्त्र भाग घेतलेला आहे. नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय आणि वचन 25. नीतिसूत्रे 31वा अध्याय आणि वचन 25 यामध्ये लिहिलेलं आहे की मी तुला बल आणि आदर याचे वस्त्र घालीन. बल आणि आदर याचे वस्त्र घालील आणि येणाऱ्या दिवसांवर तू हसशील. येणाऱ्या दिवसांवर तू हसशील. परमेश्वराचे बरेच असे वचन आहेत. त्यामध्ये तो आपल्याला म्हणत आहे की मी तुला बल देईल, मी तुला पॉवरफुल बनवेल, मी तुला स्ट्रेंथ देईल. आता ही जी स्ट्रेंथ आहे नेहमी आपण फिजिकल स्ट्रेंथ म्हणून घेतो, पण ही स्पिरिच्युअल स्ट्रेंथ आहे. जेव्हा आपल्याला काही त्रास होतो आपल्या शरीरामध्ये, जसं आपण कुठल्या डिसीजशी डील करतो आणि तेव्हा आपली सिच्युएशन होपलेस बनते, कारण आपली बॉडी जी आहे ती वीक होते त्या डिसीजमुळे. आणि जेव्हा आपली सिच्युएशन वीक होते, आपल्या घरामध्ये फायनान्शियल क्रायसिस होतात, आपली अर्थव्यवस्था बिघडते. जेव्हा वीकनेस आपल्या जीवनामध्ये येतो, तो वीकनेस कुठल्याही प्रकारचा असो, तो शारीरिक असो किंवा फायनान्शियल मॅटर्सवर तो वीकनेस असो आपल्या घरामध्ये, जेव्हा तो वीकनेस आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा तो वीकनेस भय घेऊन येतो आपल्या जीवनामध्ये. आपल्याला भीती वाटते की उद्या काय होईल. आजची सिच्युएशन पाहून आपण वीक होतो आणि आपल्याला भीती वाटते की उद्या काय होईल. तर हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये होतं. मग तुम्ही पास्टर असा किंवा सामान्य व्यक्ती असा किंवा कोणी का असेना, ही भीती सगळ्यांच्याच जीवनामध्ये येते. तर आज परमेश्वर म्हणत आहे की त्याला माहीत आहे तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की ही जी भीती आहे, जी तुमच्या मनामध्ये आहे, ती भीती बाळगू नका. ती भीती बाळगू नका, कारण मी तुम्हाला बल देणार आहे, मी तुम्हाला स्ट्रेंथ देणार आहे. आणि त्या बलामुळे येणारे जे दिवस आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, त्याला तुम्ही घाबरणार नाही, पण येणाऱ्या दिवसांना आनंदाने तुम्ही स्वीकाराल. कारण जिथे बल आहे तिथे काय आहे? पॉवर आहे. तिथे काय आहे? विक्ट्री आहे. तर जेव्हा आम्ही ट्रेडिंग करतो, ट्रेडिंगमध्ये 2 प्रकारचे खिलाडू असतात. एका प्रकारच्या खिलाडूला म्हणतात बुल्स आणि दुसऱ्या प्रकारच्या खिलाडूला म्हणतात बेअर्स. तर बुल आणि बेअर हे दोघंही शक्तिशाली आहेत, त्यांच्यामध्ये बल आहे आणि ते एकमेकांशी फाईट करतात. पण जेव्हा बुल्स जे असतात, ज्याला आपण बैल म्हणतो, त्यांच्यामध्ये जर जास्त लोक इन्व्हेस्ट करत आहे, त्यांच्यामध्ये जर व्हॉल्यूम खूप जास्त प्रमाणामध्ये आला आहे, तर ते बेअर्सला ओव्हरराईड करून जी शर्यत आहे ती ते जिंकतात, जेव्हा ते पॉवरफुल बनतात. आणि तिथे विक्ट्री मिळते. तर आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला विक्ट्री पाहिजे असेल, मग ती विक्ट्री कोणत्याही क्षेत्रात का असेना,
तुम्ही जर रिलेशनशिप इश्यूमध्ये फसले असाल, तुमचा पार्टनर तुमच्याशी बोलत नसेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल, तर परमेश्वर म्हणतो की कुठल्याही एरियामध्ये, मग ती फायनान्शियल एरिया असो, जिथे तुम्ही खूप त्रासामध्ये आहात, तुम्हाला आता माहीत नाही की तुम्ही बिल्स कसे पे करणार, तुम्हाला आता माहीत नाही की तुम्ही सर्वाईव्ह कसे करणार, परमेश्वराचं वचन म्हणतं की मी तुम्हाला बल देणार आहे, मी तुम्हाला पावर देणार आहे आणि ती पावर तुम्हाला विजय मिळवून देईल. शक्तिशाली लोकच मैदानावर जिंकतात आणि शत्रूंना हरवतात. तर परमेश्वर तुम्हाला शत्रूंना हरवण्यासाठी बल देणार आहे आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देणार आहे. तर येणारा जो वीक आहे त्याचं कन्फर्मेशन परमेश्वर आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे देत आहे. तर हे वचन प्रॉव्हर्ब्स 31:25 धारण करा, यावर विश्वास ठेवा आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये या वचनाद्वारे इतकं महान कार्य करणार आहे येणाऱ्या वीकमध्ये. याची साक्ष तुमच्याजवळ राहील. गॉड ब्लेस यू. आमेन.